आमची खूप मोठी आशा आहे तुमच्याकडनं. तुम्ही आमची पितामह आहेत. तुमच्यामुळे आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं आहे. म्हणून मी आता असं म्हणतो, आता महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे. निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे. ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे, सगळी कागदोपत्री, आणि ती कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे, बरं का. तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाथवर आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला. आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला, जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे, ते टाळाटाळ करीत आहेत. पण चूक कशी याच्यामध्ये, की याच्यामध्ये एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं. आणि तो माणूस म्हणतो मला 50 मुलं नाही, 2च मुलं आहेत. एका घरामध्ये त्यांनी 60 लोक दाखवले, एकच झोपडी एवढी. पण ते पण खोटं आहे. बाकी ठिकाणी घराचा पत्ता 0 म्हणजे काय, राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात, वरती आकाशात. अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे. आणि म्हणून राहुल गांधींचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब, ते खूप चांगलं आहे. तर आमची अशी अपेक्षा, लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बुवा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना. तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे. अण्णांचा मुख्य हेतू काय, लोकशाही वाचवणे. तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपवाला आहे का सेनेवाला आहे, हा आपण फरक करायचा नाही, बरोबर ना. तर आमची अशी विनंती आहे. लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपले.